प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, अचूक, निर्भीड आणि सडेतोड। लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक। सालाबाद प्रमाणे ईद मिलाद उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा आणि सामाजिक आरोग्य राखण्याच्या उद्देशाने यंदाही कुणाल दराडे फाउंडेशन, ग्रीन कॅन्डल ग्रुप, अत्तार सोशल ग्रुपच्या वतीने बिस्किट, फरसाण, केक आणि पाणी पाऊचचे वाटप करण्यात आले। शहर काझी सलीमुद्दीन मिसबाही यांच्यासह मिरवणुकीत उपस्थित असणारे मौलवी, सामाजिक कार्यकर्ते यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने हजरत पैगंबर यांची कर्मभूमी असलेली पवित्र मदिना मुनव्वराची तस्वीर भेट देण्यात आली। येवले शहरातील ही ऐतिहासिक आणि पारंपरिक मिरवणुकीचे दरवर्षी हिंदू बांधव आणि दराडे कुटुंबाच्या वतीने स्वागत केले जाते। या परंपरेनुसार आज स्वागत आणि बिस्किट वाटपाचे आयोजन करण्यात आले होते, असे युवा नेते कुणाल दराडे यांनी सांगितले। याप्रसंगी एजाजभाई शेख, विष्णुपंत कऱ्हेकर, राहुल भावसार, विजय गोसावी, अक्षय राजपूत, आत्मेश विखे आदी हजर होते। न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शहा यांच्यासह हुसेन शेख, येवला। यंदाही जो जुलूस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांना जो आहे फराळाचं वाटप केलं जातं, त्यामध्ये बिस्किटाचं वाटप केलं जातं। त्याचप्रकारे या ठिकाणी जे आहे आलेले जी मंडळ आहे त्यांना या ठिकाणी जी तसबीर आहे ती सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडनं सप्रेम भेट म्हणून दिली जाते। आणि या निमित्तानं आपल्यासोबत कुणाल दराडे आहेत, युवा नेतृत्व आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम न विसरता या ठिकाणी ते आयोजित करतात आणि याही वर्षी त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला सांगा भाऊ, त्याचा नेमका उद्देश काय आहे? सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून येवला लासलगाव मतदारसंघातील तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा देतो। कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून हे जवळपास 5वं वर्ष आहे की आम्ही ईद ए मिलाद या ठिकाणी साजरी करत आहोत। मी नेहमी सांगतो, येवल्याला एक इतिहास आहे, येवला एक सांस्कृतिक शहर आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचा भावना या ठिकाणी नेहमी आम्ही सगळ्या लोकांना त्या भावनेच्या माध्यमातून सगळ्यांना एक आदर्श घडवून देत असतो की बाबा आपण सर्वजण एक आहोत आणि नेहमी एकमेकाच्या सुखादुखाला त्या ठिकाणी धावून जात असतो। आज जुलूस निघतो आहे आणि सालाबादप्रमाणे यंदाही सगळ्या जुलूसातील माझ्या सगळ्या बांधवांचे मी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो आहे आणि फराळाचं वाटप या ठिकाणी ठेवलं आहे आणि अध्यक्षांचा सन्मान सत्कार ठेवलेला आहे। या निमित्ताने समाजामध्ये एक सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने या ठिकाणी दरवर्षी ह्या फराळाचं वाटप या ठिकाणी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने करण्यात येतं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आजही फराळाचं वाटप या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शहा, येवला। अत्तार समाजाच्या वतीने या ठिकाणी जे आहे फराळाचं वाटप करण्यात देखील आलेलं आहे। मला हे सांगा मुफीज भाई, दरवर्षी तुम्ही या ठिकाणी बिस्किटाचं वाटप करतात, काय सांगाल तुम्ही, काय नियोजन असतं तुमचं? हमारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारे नबी है, उन्होंने शांतता और सबको भाईचारे से रहने की वो तौफीक फरमाई। तो इसी बेस पर हम सभी हिंदू मुस्लिम भाइयों को हर साल बिस्किट बांटते हैं और ये नियोजन करते हैं। और जुलूस का पैगाम अमन और शांति का है, पूरे वर्ल्ड में बनाया जाता है, इसी तरह हमारे येवला में भी बनाया जाता है और सबको यही संदेश देते हैं और सबको मुबारकबाद देते हैं हम। याच प्रकारे यांनी अत्तार समाजाच्या वतीने या दरवर्षी या ठिकाणी बिस्किट वाटपाचा जो आहे कार्यक्रम घेण्यात येतो आणि याही